नमस्कार. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये मिक्स भाजी बनवणार आहोत. अगदी झटपट तयार होते, बनवायला सोपे आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. हे आपण मटार, वांगं, बटाटा अशी मिक्स भाजी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. स्वच्छ साफ करून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. इथे आपण आता भाजी फोडणीला देणार आहोत. सकाळी अगदीच घाई असते किंवा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर काही सुचत नाही, तर अशा पद्धतीने जर भाजी बनवली अगदी झटपट तयार होते आणि चवीला अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. इथे आपण कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण पाव चमचा पण इथे मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कारण परतून झाल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 2 चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. तर इथे आपण घरगुती लाल तिखट 2 चमचे वापरलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता मसाले स्लो गॅसवर परतून घेणार आहोत. इथे आता मसाले परतून झालेले आहेत. साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा खोबऱ्याचं वाटण बनवताना इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. कांदा आणि खोबरं लालसर होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं. अशा पद्धतीने हे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे अचानक कोण पाहुणे आले किंवा सकाळच्या घाई गडबडीत किंवा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर भाज्या आपल्याला अगदी झटपट तयार होतात. तर इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे. इथे आपण आता 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. हिंग आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता, नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे पाहू शकता मसाला आपला छान तयार करून झालेला आहे. इथे आपण आता एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत. टोमॅटो परतून झालेला आहे. इथे आपण आता मिक्स भाज्यांचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स भाज्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण ह्या भाज्या व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत. एकाच वेळेला सर्व भाज्या परतून घ्यायच्या म्हणजे भाजी छान मिळून येते. वांगा आणि बटाटा जास्त शिजल्यामुळे भाजीला चव छान येते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. एकाच मिनिटभर भाज्या व्यवस्थित अशा मसाल्यावर परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर इथे आपण आता भाजी एकदा व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता भाजी शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत. कुकरला झाकण लावून इथे आपण आता 2 ते 3 शिट्यांमध्ये भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत. साधारण कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून इथे पाहू शकता छान चमचमीत अशी ही भाजी तयार करून झालेली आहे. अगदी झटपट अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. सुरुवातीला सर्व भाज्यांचा वापर केल्यामुळे कुकरमध्ये ही भाजी अगदी रस्सेदार अशी तयार होते आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.